अत्यंत मोठा सामना असेल। मैदान क्रमांक 1 वरचा जयहनुमान सरी विरुद्ध बजरंग रोहा माध्यमातून खारेपाडा लवकरच म्हणजे 23 तारखेला त्या ठिकाणी आहे। तर त्या स्पर्धेचा आस्वाद आपण जरूर घ्यायचा आहे। संजय सुतारवान दरम्यान सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते ग्राउंड नंबर 1 वर। सर अमित दादा नाईक यांना विनंती असेल की आपण या स्पर्धेच्या बाबतीत 2 शब्द या खेळाडूंना मार्गदर्शन करावं अशी मंडळाच्या वतीने विनंती आहे। धन्यवाद मामा। जय हनुमान क्रीडा मंडळ ग्रामविकास मंडळ वायशे स्वर्गीय आमचे पप्पा माननीय माजी आमदार महेश ठाकूर स्मृती चषक 2022 या स्पर्धेमध्ये आपण आज आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल आपल्या मंडळाचं मी खरोखर आभारी आहे। मित्रांनो, मी दरवर्षी पप्पा जेव्हा होते तेव्हा पण आणि पप्पा नाही तेव्हा पण ह्या मंडळाच्या कार्यक्रमाला हजर राहतो। आताच आमचे मोठे बंधू प्रकाश पाटील म्हणाले की आमच्या मंडळावर असंच प्रेम राहू द्या। प्रकाश पाटील तुम्हाला मी नक्की शब्द देतो की जोपर्यंत ह्या मंडळात पप्पांचं नाव आहे तोपर्यंत 100% आमचं ह्या मंडळासाठी खरीदा वाटा नक्कीच असेल। कारण आज जे का आम्ही घडलो किंवा आमच्या हातामध्ये हा माईक आलेला आहे किंवा आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो हे फक्त आणि फक्त पप्पांच्यामुळे शक्य झालं। आज जर पप्पा आमचे नसते तर आम्हाला नक्कीच माझं तुम्हाला घर माहिती आहे आधीच्या जंगलामध्ये आहे, परंतु आज मी त्या गावाचा प्रथम नागरिक म्हणून काम करतो आणि हे पप्पांमुळे शक्य झालं। कोणी किती काय म्हटलं आणि काही झालं तरी पप्पांवरचं जे प्रेम आहे जोपर्यंत आमचं जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही पप्पांनाच दैवत मानणार। कोणी किती मला देव बदलला, आमचा देव नक्कीच बदलणार नाही। आमचा देव हा फक्त पप्पा आणि पप्पाच असतील आणि ह्या मंडळाचं मी जे प्रेम बघतो त्या पप्पा असतानाही आणि पप्पा नसतानाही खरंच वाखाणण्याजोगं आहे। कारण एकदा माणूस गेला की संपलं असा विषय असतो, परंतु पप्पांचं खरोखर म्हणजे जे योगदान आहे मरावे परी कीर्ती वरावे आणि पप्पांची ती कीर्ती आहे ती आदरामर आहे। ह्या मंडळाने त्याची जपणूक केलेली आहे। पप्पांनी कबड्डीत नव्हे तर सगळ्या खेळाडूंमध्ये पप्पांचं योगदान होतं आणि आमचंही पप्पांच्या पाठी सर्व खेळाडूंमध्ये योगदान राहील, सगळ्या खेळामध्ये योगदान राहील। जसं मामा आता म्हणाले की खारीपाट प्रीमियर लीग असो, शूटिंग बॉल असो, व्हॉलीबॉल असो, आम्ही हे सगळं करतो। आमचं एक इच्छा असते की ह्यातून एक कोणतरी चांगला नॅशनलचा खेळाडू तयार व्हावा। आता काहीतरी आपण बघितलं तो लाल म्हणून खेळाडू होता, तो प्रो कबड्डी खेळला। नक्कीच असे जर खेळाडू पुढे गेले तर आपलं रायगडाचं अलिबागचं नाव नक्कीच अगदी महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या पटलावर ठळकेल। आणि या वायशे मंडळाने दरवर्षी असे सामने भरवावे। त्यांच्या सामन्यांसाठी माझ्याकडनं आणि माझ्या मित्रमंडळाकडनं, माझे मित्र पेंटेसाठी बसले त्यांच्याकडनं 100% आमच्या शुभेच्छा आहेत आणि आम्हाला इथं बोलवलं आणि आम्हाला सन्मानित केलं त्याबद्दल आपल्या मंडळाचा सदैव आम्ही ऋणी आहे। जय हिंद, जय भारत। धन्यवाद अमित नाईक यांनी जोपर्यंत पप्पांच्या नावाने ही स्पर्धा असेल तोपर्यंत आमच्या जीवात जीव असेल तोपर्यंत या मंडळाला आम्ही सहकार्य करू असं शब्द या ठिकाणी दिलेला आहे अमित दादा नाईक यांनी। हे पप्पांवरचे प्रेम हे अपार प्रेम आहे। धन्यवाद अमित दादा नाईक। सामना आपण पाहतोय मैदान क्रमांक 1 वरती जो सामना आहे जयहनुमान सरी विरुद्ध बजरंग रोहा असा सामना आपण पाहतोय। अत्यंत रंगतदार सामना आहे। विभिन्न रेड वरती असेल, विभिन्न हा राष्ट्रीय खेळाडू आहे
अत्यंत जबरदस्त कामगिरी या खेळाडूंनी आपल्या अलिबाग तालुक्यासाठी केले असा हा राष्ट्रीय खेळाडू बिपिन थले रेडवरती आहे. आपल्या रेडने अख्ख्या रायगडचं मन जिंकलं, अख्ख्या महाराष्ट्राचं मन जिंकलं. तो बिपिन रेडवरती पाहतोय. 7च्या डिफेन्स मध्ये बिपिन रेड करतोय. जबरदस्त रनिंग आपण पाहतोय. रिक्त हाताने परतलाय, खाली हात बिपिन आपल्या कोच मध्ये परतलाय. 5च्या डिफेन्स मध्ये रोहा संघाचा रेडर रेडवरती येतोय. बजरंग रोहा एक बलाढ्य संघ रोहा तालुक्यातला, तर एक बलाढ्य संघ हा अलिबाग तालुक्यातला जय हनुमान सरी. विनीत मोकल रेडवरती आलाय. विनीत मोकलने मागच्या रेडवरती 2 गुणांची कमाई केली होती, मात्र या रेडवरती अत्यंत जबरदस्त सपोर्ट आपण पाहतोय. सांघिक कामगिरी चांगली झाली आणि विनीत या ठिकाणी बाद केलंय. रेडवरती मागच्या रेडवरती 2 गुण, यावरती मात्र बाद झालाय. सुद्धा एक महान खेळाडू कसा आहे हे आपल्याला नक्की कळेल, जे अज्ञात अजून विनीत विषय आहे. मात्र या ठिकाणी थोडासा अनसक्सेस होताना दिसलाय. एक जबरदस्त पकड झाली रोहा संघाकडून आणि आता कोर्टच्या बाहेर विनीत आहे. विनीत किती वेळ बाहेर राहतोय यावर बजरंग रोहाचे यश अवलंबून असणार आहे. जेवढा वेळ विनीत बाहेर आहे तेवढा वेळ मात्र या ठिकाणी जबरदस्त डॅश केला जातोय चेरी संघाकडून आणि रायडर बाद होतोय. सौरभचा अत्यंत जबरदस्त पुश आपण या ठिकाणी पाहिला. कोर्टच्या बाहेर फेकून दिला होता रायडरला आणि 1 गुणाची कमाई डिफेन्स मध्ये होतोय. विनीत मोगल वरती पारितोषिक लागलं होतं. विनीत मोगल वरती प्रेम करणारे बरेचसे रसिक आहेत, त्यामधूनच आपल्या गावचे अर्थात वायशेत गावचे अरुण पाटील यांनी 200 रुपयाचं पारितोषिक विनीत मोगलला लावलं होतं. बिपिन थले रेडवरती मध्ये 1 वर लाईनमन अक्षय 1 नंबर. आपण त्याच्या पुढे जा, त्यांना मागे घे मागे सगळ्यांना. लाईनमन आहे तू पुढे पाहिला. बजरंग रोहा संघाचा रेडवरती आहे. अत्यंत चपल रेड मारण्याचा प्रयत्न अगदी या ठिकाणी राहुल भोईरच्या जवळून, मात्र यश मिळत नाही. रिक्त हाताने परतलाय. त्याला प्रत्युत्तर बिपिन थलेचं. राईट हँडेड रायडर बिपिन थले रेडवरती. राष्ट्रीय खेळाडू बिपिन. 5च्या डिफेन्स मध्ये बोनस ऑफ असणार आहे आणि अशा वेळेस बिपिन रेडवरती आहे. मैदान क्रमांक 2 वरती काय बोल गणेश दिवला वर्सेस काय झालं गुडगावडी. ग्राउंड नंबर 1 वर चालू सामना संपल्याने होणारा सामना गणेश दिवला वर्सेस काय झालं गुडगावडी. ग्राउंड नंबर 2 वर चालू सामना संपल्याने होणारा सामना TBM कारावी वर्सेस दर्यावती नागाबंदर. TBM कारावी वर्सेस दर्यावती नागाबंदर. ग्राउंड नंबर 2 वर चालू सामना संपल्याने. अत्यंत जबरदस्त पुश पाहतो आपण या ठिकाणी. सरी संघात मध्यंतर झालेला आहे. जय हनुमान सरी हा संघ आहे. बिपिन थलेचा संघ हा बजरंग रोहा या संघावरती 5 गुणांची आघाडी घेतोय. मजबूत आघाडी घेतोय पहिल्या हाफमध्ये आणि सेकंड हाफचा खेळ सुरू होतोय. रेडवरती आला छोटासा रेडर. 5 नंबरची जर्सी 15 नंबरची जर्सी प्रदान केलेला रायडर रेडवरती आहे. फुलवरती रेड मध्यरक्षकाला टिपण्याचा प्रयत्न होता. दरम्यान या ठिकाणी आता सामना ज्ञानेश्वर कोल्हे संघाने 10 गुणांनी जिंकलेला ज्ञानेश्वर कोल्हे संघाचं अभिनंदन. आणि नव्या संघाचा शुभम पाटील सर्वोत्कृष्ट खेळाडू. आपण याच्या आपला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा सन्मान घेऊन जायचा आहे. अलिबाग रिव्हर्स पंचकृषीमध्ये दिलखुश आवाजचा संघ त्या ठिकाणी शिकलादेवी चौल या संघाच्या विरुद्ध लढतोय. मनोज रेडवरती होता. मनोज गरज आपण पाहतोय. अत्यंत उत्कृष्ट रायडर. नवल संघाचा शुभम पाटील हा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलेला आहे या मॅचचा. तर मी अमित नाईक यांना विनंती करतो की त्याला सन्मानित करायचं. दरम्यान दुसरा हाफ सुरू झाला ग्राउंड नंबर 1 वर. ज्या ठिकाणी आपण बघतो पहिल्या हाफ मध्ये चेअरमन सरी हा संघ सपसेल त्याच्या प्रत्येक प्लॅनिंग मध्ये
सक्सेस होताना दिसला आणि बॅकफुटवर गेला तो बजरंग रोहा. मात्र 5 गुणांची आघाडी घेऊन तरी हा संघ दुसऱ्या हाफ मध्ये लढतोय, संघर्ष करतोय. नक्कीच बजरंग रोहा आहे संघासमोर. मात्र बजरंग रोहा संघाला 5 गुणांची आघाडी जर मोडून काढायची असेल तर अटॅकिंग गेम करावं लागेल. पुन्हा जबरदस्त रेड म्हणता येईल. 1 गुणाची मात्र कमाई, एक कांगारू जंपने, एक चपलाईने आपल्या मैदानामध्ये 1 गुणाची कमाई घेऊन परततोय आणि पुन्हा एकदा या ठिकाणी रेडवर दिसतोय आपल्याला. नक्कीच 5 गुणांची आघाडी जर मोडायची असेल तर एक चपलाईने खेळ करावा लागेल, जबरदस्त अटॅकिंग गेम करावा लागेल, कारण दुसरं सत्र निर्णय सत्र सुरू झालेलं आहे. जर मैदान क्रमांक 2 वरती TBM काराबी आणि दर्यावरती नागाबंदर, मैदान क्रमांक 2 वरचा सामना संपलाय. आपण मैदान क्रमांक 2 वरती लगेच यायचं आहे. TBM काराबी आणि दर्यावरती नागाबंदर, आपण मैदान क्रमांक 2 वरती या. पुन्हा एकदा दुसरी रेड आपण पाहतोय. बोनस मारण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी, मात्र यश मिळत नाही. बिपिन रेड वरती आलाय. 7च्या डिफेन्स मध्ये बिपिन रेड वरती परिधान केलेला राष्ट्रीय खेळाडू बिपिन रेड वरती. दरम्यान ग्राउंड नंबर 2 वर जो सामना झाला धन्यवाद अमित नाईक आणि धन्यवाद प्रसाद गायकवाड. आज आपल्याला अत्यंत मोलाची उपस्थिती आणि खूप मोठं योगदान पप्पांच्या स्मृतीनिमित्त आपण दिलेलं आहे. आणि जोपर्यंत पप्पांच्या नावाने पप्पांच्या स्मृतीने स्पर्धा खेळवली जाईल तोपर्यंत हे योगदान आपल्या कायमस्वरूपी राहील असे दोघांनी या ठिकाणी कबूल केलेला आहे, शब्द दिलेला आहे. कारण पप्पांची आठवण ही त्यांच्या कायम हृदयात असेल. पप्पा यांना देव मानणारे हे दोन्ही तरुण तडफदार असे कार्यकर्ते आहेत. दरम्यान TBM कारावी आणि दर्यावरती नागाबंदर, आपण क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. क्रीडांगण खाली आहे. बिपिन मोकलला अर्थात विनीत मोकल रेडवरती होता, रिक्त हाताने परतलाय. चला TBM कारावी आपल्यासाठी बराच वेळ पुकार केलाय. दर्यावरती नागाबंदर आपल्याला बराचसा पुकार दिलेला आहे, तरी सुद्धा आपण उपस्थित राहत नाही आहात. मित्रांनो, कधीही आपल्याला बात करता येतोय, वेळ लावला जातो इकडे. चला TBM कारावी आणि दर्यावरती नागाबंदर आपल्यासाठी शेवटचा मिनिट लावलेला आहे. पंच वेळ लावा. दरम्यान पुन्हा एकदा रोडवर बिपिन बघतो सातत्याने रेड पंचवेल लावा. मैदान क्रमांक 2 वरती अभिजित पाटील. या ठिकाणी पाहूयात सुपर रेड सगळे आपल्या पाहायला मिळतात. सुपर रेड बिपिन 3 गुणांची कमाई ग्राउंड नंबर 1 वर. सुपर रेड साठी पारितोषिक आलं होतं. कैलासवासी श्रीनाथ दामोदर पाटील यांच्या स्मरणार्थ रामदास दामोदर पाटील वायशेत यांच्याकडून सुपर रेड साठी 300 रुपयाचं पारितोषिक आलं होतं आणि तो मानकरी ठरला झाले. धन्यवाद रामदास दामोदर पाटील. एक कबड्डीचे चाहते आहेत, दानशूर व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी कैलासवासी श्रीनाथ दामोदर पाटील यांच्या स्मरणार्थ 300 रुपयाचं पारितोषिक आलं होतं सुपर रेड साठी. त्याचा मानकरी बिपिन तरे. नक्कीच संजय या ठिकाणी विनीत मोकल साठी सुद्धा अरुण पाटील यांनी सुपर रेड साठी पारितोषिक लावलेलं आहे. मात्र विनीत मोकलला काही तितकीशी चमक सुपर रेड मध्ये आणि 1 मिनिटाचा अवधी लावायचा आहे. TBM कारावी आणि दर्यावरती नागाबंदर 1 मिनिटाचा वेळ लावा. जर दोन्ही संघ उपस्थित राहत असतील तर दोन्ही संघाला बाद करा. सरपंच चला. दरम्यान ग्राउंड नंबर 2 वर जो सामना झाला त्याच्यामध्ये मरिदेवी धोरण हा संघ 3 गुणांनी विजयी ठरलेला आहे आणि सानगोटीचा वीरेंद्र मानकर हा उत्कृष्ट खेळाडू, त्यांनी येऊन आपला सन्मान घ्यायचा आहे. वीरेंद्र मानकर. चला मैदान क्रमांक 3 वरती
मैदान क्रमांक 3 वरती वसुवा केजारी विरुद्ध शिवाई दुर्गा माता बांधन आपण मैदान क्रमांक 3 साठी चला। मैदान क्रमांक 4 वरती बजरंग बेदी आणि गणेश कुरण आपण 4 साठी चला। क्रीडांगण क्रमांक 2 वर चला पीबीएम कारावी दर्यावरती नागाव बंदर आपण क्रीडांगणाचा त्वरित ताबा घ्यायचा आहे। क्रीडांगण क्रमांक 2 खालीवर मला तर 15 मिनिटं खाली तो सामना क्रीडांगण खाली आपण त्वरित क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे। पंचांनी मनोज भरत प्राण भगत मनोज कृपया हात वर करा कोणता संघ हजर होतोय क्रीडांगण क्रमांक 2 वर चला क्रीडांगण क्रमांक 2 वर टाइम लावा पीबीएम कारावीसाठी टाइम लावा। क्रीडांगण क्रमांक 1-2 वर पीबीएम कारावीला शेवटचा मिनिट। अरे 2:30 वाजले काहीतरी टायमिंगचं बंधन ठेवा तुम्ही पण। चला मैदान क्रमांक 3 वरती वसुवा पेजारी शिवाई दुर्गा माता बांधन आपण मैदान क्रमांक 3 वरती यायचं आहे। बजरंग बेदी गणेश क्लब उरण आपण मैदान क्रमांक 4 वरती या। चला लवकर संघ दरम्यान आपण या ठिकाणी ग्राउंड नंबर 1 वर बघतोय जर्मन चरी हा संघ नक्की बजरंग बेदी आणि गणेश क्लब उरण। चला आपण क्रीडांगण क्रमांक 4 वर त्वरित यायचं आहे। आघाडीवर असल्यामुळे विनीत आपल्याला या ठिकाणी थोडासा टाइम पास करताना दिसला मात्र थोडीशी चमक या ठिकाणी बिपिन कडून आपल्याला पाहायला मिळाली विनीत कडूनही पाहायला मिळाली। पहिल्या सत्रामध्ये थोडासा अपयश ठरला होता विनीत मात्र दुसऱ्या सत्रामध्ये पुढवर चढाई घेऊन या ठिकाणी पुन्हा एकदा गुणांची कमाई करतोय आपल्या संघासाठी। मात्र हा गुण एक प्रकारे बहाल केला असं म्हणेल काही गरज नव्हती त्या ठिकाणी विनीतला पकड त्याआधी आपण उठायचं आहे। स्वप्ने तिथं कोणालाही बसून जायचं नाही गॅलरी रिकामी वरती जाऊन बसा। चला 15 मजल्याची पर्जन केलेला हा छोटासा खेळाडू मात्र 1 गुणाची कमाई करून सेम झोन मध्ये जातो। क्रीडांगण क्रमांक 2 वरचा सामना चालू करायचा आहे। चला क्रीडांगण क्रमांक 3 वर वसुवा पेजारी शिवाई दुर्गा माता बांधन आणि क्रीडांगण क्रमांक 4 वर बजरंग बेली गणेश क्लब उरण आपण परत क्रीडांगणावर यायचं आहे। चला मैदान क्रमांक 1 वरती गणेश देवळांग आणि कालभैरव उड्डवणे आपण मैदान क्रमांक 1 वरती यायचं आहे। सामना संपायला शेवटचा मिनिट आहे आपण मैदान क्रमांक 1 वरती मार्गस्थ व्हा। मी संघाला खेळाडूंना सांगतोय सर्वश्रेष्ठ खेळाडू हा सन्मान दिला जातोय। हा सन्मान प्री क्वार्टर पर्यंतच असणार आहे। प्री क्वार्टर पर्यंत सर्वोत्कृष्ट खेळाडूचा सन्मान दिला जाणार आहे याची संघाने खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे। वसुवा पेजारी शिवाई दुर्गा माता बांधन चला क्रीडांगण क्रमांक 3 वर त्वरित यायचं आहे। त्याचप्रमाणे क्रीडांगण क्रमांक 4 वर बजरंग बेली गणेश क्लब उरण नक्कीच मात्र वसुवा पेजारी आणि शिवाई दुर्गा माता बांधनचा जो काय आता उल्लेख केलाय आणि बजरंग बेली आणि गणेश क्लब उरण हे तिसऱ्या फेरीचे सामने असणार आहेत। ही दखल घ्यायची तिसऱ्या फेरीचे सामने असणार आहेत। आता जे सामने सुरू आहेत ते दुसऱ्या फेरीचे सामने सुरू आहेत आणि 3 आणि 4 वर जे सामने सुरू होतील तिथून तिसऱ्या फेरीच्या सामन्यांना सुरुवात होईल। चला मित्रांनो गणेश देवळांग आणि कालभैरव उड्डवणे आपण मार्गस्थ व्हायचं आहे। सामना संपलेला आहे आपण लगेच मैदान क्रमांक 1 वरती या। गणेश देवळांग आणि कालभैरव आपण लगेच मैदान क्रमांक 1 वरती या। सामना संपलेला आहे मैदान क्रमांक 3 वरती वसुवा पेजारी शिवाई